नरक चतुर्दशी निमित्त पोशाखावेळी प्रथा परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेला सुद्धा पारंपरिक अलंकारांनी परिधान करण्यात आलं। रुक्मिणीचा साज पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे। सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे। लक्ष्मीपूजनानिमित्त महाच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूची फुलं दाखल झालेली आहेत। केसरी आणि झेंडूची फुलं खरेदी करण्यासाठी सध्या सर्वत्र सर्वांचीच गर्दी होते आणि याच पार्श्वभूमीवरती बाजारपेठा सुद्धा फुलांनी गजबजून गेल्या। दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सज्ज झाली असून बाजारपेठ सजली असून ग्राहकांची गर्दी वाढली। यंदा झेंडूच्या फुलांचा भाव वधारला आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्राहकांची मोठी पंचायत होताना दिसते। याउलट चांगला दर मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंबा वाशी मार्केटला रवाना झाला। देवगड तालुक्यातील पडवणे गावातील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर 6 डझन हापूस आंब्याची पेटी वाशी मार्केटला पाठवली। सातारा कास मार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर सलग 3 दिवसांपासून वाहतूक कोंडी होतीये। माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक उडाली असून कोकणवासियांच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण होतो। वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले। चटणी भाकरी खात आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। जालन्याच्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये 3 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आलेला आहे। माऊलीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली। परिदीपक गोस्वामी असं या मुलीचं नाव आहे। जालन्यामध्ये ऊसाला शॉर्ट सर्किट लागून आग लागलेली आहे। अंदाजे 30 एकर ऊस जळून खाक झालाय। जाफराबाद तालुक्यातील निमखेडा या ठिकाणी ही घटना घडली आहे। विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। दिवाळीच्या दिवशी देखील सोलापुरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत। अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारनं काळी दिवाळी केल्याचा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील अनकवाडी इथं शेतकऱ्यानं सोयाबीनवर रोटावेटर फिरवलाय। हर्षल साबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। अमरावतीच्या प्रतीकनगर 7 बंगला परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतो। बिबट्याने श्वानाची शिकार केली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरेमधील बेल्हे जेजुरी महामार्गावर टेम्पोचं नियंत्रण सुटल्यानं तो थेट रानामध्ये घुसला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टेम्पोचं मोठं नुकसान झालं। रोहा शहरातील सरकारी धान्य गोदामाबाहेर उभ्या असलेल्या ट्रकला अचानकपणे आग लागली। मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढत गेला आणि अखेर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे। दिवाळीनिमित्त सुट्टी आल्यानं संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये आणि जिल्हा रुग्णालयातील ओपीडी 21 आणि 23 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत। सुट्टीच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील सर्रा वडेगाव मार्गावर हार्वेस्टर, ट्रॅक्टर ट्रॉलीज आणि कारचा अपघात झाला। यामध्ये आता एकाचा जागीच मृत्यू झाला। येवला शहरातील हुडको वसाहतमध्ये परिसरातील सुलभानगर मध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता रहिवासी चांगले त्रस्त झालेत। स्वखर्चाने खड्डे बुजवलेत। या रहिवाशांनी यावेळी प्रशासन तरी नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न विचारण्यात आला। सांगली शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाईपलाईनचं व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्याचं काम सध्या सुरू आहे। यामुळे आता अभ्यंग स्नानाच्या दिवशी सांगलीकरांवर पाणी ठप्प झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। म्हसळा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प करण्यात आला। या कामाचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं।
गोंदिया जिल्ह्यामध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। महालक्ष्मी मूर्ती आणि मातीचे दिवे घेण्यासाठी गर्दी होती।